नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपले चॅनल ऑल इन वरती. तर मित्रांनो, आजच्या भागात आपण बघणार आहोत जे आरोग्य विभाग आपली गट क आणि गट ड ची परीक्षा या ठिकाणी बाकी आहे मित्रांनो. तर यामध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. तर हे आपल्याला कसं माहीत होईल, ज्यावेळेस आपण जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका या ठिकाणी सोडवणार आहोत. तर आजच्या भागामध्ये अशीच एक महत्त्वाची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी सोडवणार आहोत, जे की तुम्हाला आरोग्य विभागामध्ये विचारले गेलेले आहे. म्हणजे कशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी येऊ शकतात हे आपल्याला समजेल आणि तुमचा सराव या ठिकाणी जास्तीत जास्त होईल. तर कंटिन्यू असं आपल्या सिरीज चालू आहे. मराठी व्याकरण असेल, अंकगणित बुद्धिमत्ता असेल, जी केचे असेल आणि प्रश्नपत्रिका, या सर्व सिरीज तुम्ही बघायचे आहे मित्रांनो. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे एकही व्हिडिओ तुमचा मिस होणार नाही. तर आजच्या भागात महत्त्वाचं आपण बघणार आहोत जे आरोग्यसेवक पुरुष या पदासाठी जी एक परीक्षा प्रश्नपत्रिका आलेली होती. तर ही प्रश्नपत्रिका आपण आजच्या भागामध्ये बघणार आहोत मित्रांनो. तर यामध्ये कशा प्रकारे प्रश्न आलेले होते आपल्याला या ठिकाणी समजेल. ही प्रश्नपत्रिका गट क आणि गट ड साठी अतिशय महत्त्वाची आहे. त्यामुळे तुम्ही संपूर्ण प्रश्नपत्रिका या ठिकाणी बघायची आहे आणि साईड बाय साईड तुम्ही खाली जे आन्सर दिलेले असतात ते देखील टिक करून तुम्ही लक्षात ठेवायचे की तुमचे किती प्रश्न या ठिकाणी बरोबर आलेले आहेत. चला तर आपण आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, आजची आपली प्रश्नपत्रिकेतील पहिला प्रश्न आहे. इन द फॉलोइंग सेंटेन्स parts are written as A, B, C and D. Arrange the same to फॉर्म अ मिनिंगफुल सेंटेन्स. म्हणजे एक सेंटेन्स आपल्याला खाली दिलेला आहे, त्याचे वेगवेगळे पार्ट्स आपल्याला दिलेले आहे. तर ते पार्ट्स आपल्याला एका मिनिंगफुल सेंटेन्स बनवण्यासाठी त्याची अरेंजमेंट आपल्याला या ठिकाणी करायची आहे पार्ट्सची. तर बघा, पार्ट्स दिलेला आहे. पहिला आहे की डिड यू सी, दुसरा आहे एनी ऑफ द चिल्ड्रन, सी आहे बघा या ठिकाणी इन द गार्डन आणि डी आहे वेन यू वेअर देअर. तर आता मग कसं या ठिकाणी बनू शकतं. खाली ऑप्शन दिलेले आहेत ए बी सी डी, बी आहे बी सी डी ए. तर अशा प्रकारे ऑप्शन दिलेले आहेत. आपण डायरेक्टली योग्य ऑप्शन घेऊया. ऑप्शन कोणतं येईल मग, तर ए ऑप्शन येणार आहे. सरळ सरळ डिड यू सी एनी ऑफ चिल्ड्रन इन द गार्डन वेन यू वेअर देअर. तर अशा प्रकारे आपण काय या ठिकाणी वाक्य म्हणू शकतो की जेव्हा तुम्ही गार्डनमध्ये आले किंवा गार्डनमध्ये होते त्यावेळेस तुम्ही एखादी लहान मुलं जे आहेत ते पाहिले का. पुढील आहे बघा प्रश्न क्रमांक 2. तर हे प्रत्येक प्रश्न जे आहेत या ठिकाणी आपण जे विचारले गेलेले आहेत हे स्पष्टीकरणासह घेणार आहोत मित्रांनो. त्यामध्ये तुमचं इंग्लिश ग्रामर असेल किंवा अंकगणित बुद्धिमत्तेचे प्रश्न तर आपण सोडवूनच घेणार आहोत. त्यामुळे काय आहे, तुम्हाला हे पॅटर्न लक्षात येईल आणि कशा प्रकारे फक्त आन्सर आणि क्वेश्चन घेऊन काही फायदा नाही. दुसरं आहे की या ठिकाणी बघा सेम तसंच दिलेलं आहे बघा. यामध्ये ऑप्शन 1 आहे स्मगलर्स, 2 आहे बी या ठिकाणी कन्फ्युस्केटेड अ लॉट ऑफ गोल्ड बट, आणि सी आहे बघा द पोलीस, आणि डी आहे एस्केप. तर या ठिकाणी हे देखील तुम्हाला अरेंज करायचे आहे एक मिनिंगफुल वाक्य बनण्यासाठी. तर मग हे काय येणार आहे, सुरुवातीला काय येईल, ऑप्शन सी द पोलीस, नंतर येईल बी कॉन्फिस्केटेड अ लॉट ऑफ गोल्ड बट, नंतर येईल ए स्मगलर्स इस्केप, नंतर काय स्मगलर इस्केप. म्हणजेच काय, पोलिसांनी बरेच सोने जप्त केले परंतु जे तस्कर होते, जे चोर होते, हे काय आहे, पळून गेले. त्यामुळे काय वाक्य येणार आहे मग, सी बी ए डी. सी बी ए डी आहे बघा आपलं ऑप्शन क्रमांक बी, हे आपलं उत्तर झालं. पुढे आहे बघा प्रश्न क्रमांक 3 आहे आपल्याला. तर प्रश्न क्रमांक 3 आपल्याला दिलेला आहे. त्यासाठी बघा सूचना का आहे, फ्रॉम द फॉलोइंग सेंटेन्स चूज द करेक्ट वर्ड और ग्रुप ऑफ वर्ड विच गिव्ह अँड मिनिंगफुल अंडरलाईन आयडियम. तर आयडियम किंवा फ्रेज आपल्याला यामध्ये दिलेले आहे. तर पूर्ण वाक्याचं आपल्याला असा एक मिनिंगफुल फ्रेज किंवा आयडियम निवडायची आहे की हे जे पूर्ण वाक्य दिलेलं आहे याचा अर्थ त्यामध्ये यायला हवा. तर बघा आहे की वेन द ब्रिटिश प्राईम मिनिस्टर विजिटेड US प्रेसिडेंट जॉन्सन ही वॉज मेड टू कूल हिज हिल्स फॉर 3 hours. कूल हिज हिल्स हे जर तुम्हाला दिसलं मित्रांनो तर याचा अर्थ काय होतो, वेटिंगवर ठेवणे किंवा वाट बघायला लावणे. तर यामध्ये काय येईल मग बघा, ऑप्शन 1 आहे रेस्ट कम्फर्टेबली, गिव्ह रिलीफ, 3 आहे वेट ॲट द कॉस्ट ऑफ डिग्निटी, आणि 4 आहे रिमूव्ह शूज. तर काय येईल मग, ऑप्शन सी वेट ॲट द कॉस्ट ऑफ डिग्निटी. तर त्याची जी प्रतिष्ठा होती, डिग्निटी होती, ती टांगणीला लावून या ठिकाणी काय आहे, वाट बघायला लावणे, म्हणजेच काय, कूल हिज हिल्स. पुढील प्रश्न आहे बघा प्रश्न क्रमांक 4. When you enter the government office, you have to run from pillar to post to get any work done. म्हणजे एखाद्या गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये तुम्ही जाता त्यावेळेस तुम्हाला खूप रन करावं लागते, धावपळ करावं लागते ह्या पिलरपासून त्या पोस्टपर्यंत अशी. तर त्यासाठी मग आपण काय वापरणार आहोत,
तर त्यासाठी खालीलपैकी कोणतं वाक्य वापरणार आहोत आपण, तर ते येईल बघा ऑप्शन डी, वेस्ट अ लॉट ऑफ एनर्जी अँड सफर हॅरेसमेंट. तर एखाद्या ऑफिसमध्ये, गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये आपण सर्वांनाच माहीत आहे कशा पद्धतीने काम चालू असतं. तर आपलं काम कुठलंही पटकन काम त्यामध्ये होत नाही. आपल्याला हे कागद आणा, ते कागद आणा, हे घेऊन या, तर अशा प्रकारे आपल्याला धावपळ करायला लावतात. मग काय आहे, आपला टाईम देखील वेस्ट होतो, एनर्जी वेस्ट होते आणि आपल्याला बरीचशी हॅरेसमेंट त्या ठिकाणी होत असते. पुढील आहे की फिल इन द ब्लँक. तर ब्लँकमध्ये आपल्याला योग्य जे आहे ते शब्द भरायचं आहे. 5वा प्रश्न बघा, टू एअर इज ह्युमन बट टू फॉरगिव इज. तर हे एक फ्रेज आहे, कंप्लीट फ्रेज असते ही. टू एअर इज ह्युमन बट द फॉरगिव इज डिवाईन. बट द फॉरगिव इज काय, डिवाईन. डिवाईन म्हणजेच काय, दिव्य किंवा दिव्य शक्ती वगैरे. म्हणजे चूक करणं हा माणसाचा स्वभाव आहे, पण माफ करणं हा कोणाचा स्वभाव आहे, देवाचा किंवा दैव शक्तीचा. प्रश्न 6 आहे बघा, द मदर डक स्विम्स अलॉंग अँड द बेबी डकलिंग्स. तर काय येईल मग, द मदर डक स्विम्स अलॉंग म्हणजे ते बदक आहे, आई, ते बदकांची आई जी असते ती काय आहे, स्विम्स अलॉंग म्हणजे काय, स्वतंत्र जी आहे स्विमिंग करत असते. अँड द बेबी डकलिंग, बेबी डकलिंग काय करत असतात, मग आपण पाहिलेलं असेल, एक बदक जो असतो तो पुढे चालत असतो, ते त्यांची आई असते, मागे छोटे छोटे पिल्ले असतात. तर ते काय करतात, आईला ऑप्शन सी बघा फॉलो करतात त्या ठिकाणी. पुढील प्रश्न आहे बघा, चूज द करेक्ट अँटोनिम्स. तर या ठिकाणी चूज द करेक्ट अँटोनिम्स आपल्याला ओळखायचं आहे. शब्द दिलेला आहे बघा, एक्स्ट्रा वॅगन. तर एक्स्ट्रा वॅगन हा शब्द आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. आता आपल्याला पहिले अर्थ माहीत असायला हवा शब्दाचा, त्यानंतर आपल्याला काय आहे तर समानार्थी असेल, सिनोनिम, अँटोनिम्स लगेच येत असतं. आपल्याला अँटोनिम विचारलेलं आहे, एक्स्ट्रा वॅगन म्हणजे काय, तर उधळपट्टी करणारा किंवा उधळपट्टी करणे. मग त्याचंच काय आहे, विरुद्धार्थी काय येईल मग बघा, युज्युअल येईल का, ऑर्डिनरी, एक्स्ट्रा ऑर्डिनरी नाही. ऑप्शन डी या ठिकाणी येऊ शकतं, थ्रिफ्टी. थ्रिफ्टी म्हणजेच काय मग, काटकसरी, काटकसर करणारा. पुढील आहे प्रश्न क्रमांक 8, सेम अँटोनिम निवडायचा आहे, फ्रिटर. तर या ठिकाणी फ्रिटर म्हणजेच काय, वाया घालवणे किंवा वाया जाऊ देणे. फ्रिटर हा याचा अर्थ होत असतो. मग याचं अँटोनिम्स काय होणार आहे, तर अँटोनिम्स का होईल मग याचं बघा, कन्झर्व होईल का, ऑब्झर्व होईल का, डिझर्व, ऑब्झर्व होईल का, ऑब्झर्वेशन करणे, डिझर्व म्हणजे तो ते डिझर्व करतो बा, प्रिझर्व. या ठिकाणी मग कोणतं होणार आहे, तर या ठिकाणी काय होईल मग आपलं ऑप्शन क्रमांक बघा, या ठिकाणी कन्झर्व, ऑप्शन क्रमांक 1. कन्झर्व्स म्हणजे काय, तर या ठिकाणी जप्त करणे किंवा जप्त करणारा, कन्झर्वेटिव्ह आपण म्हणत असतो एखाद्या व्यक्तीबद्दल, तर ते. पुढील प्रश्न आहे बघा, आपल्याला आता दिलेला आहे, चूज द करेक्ट सिनोनिम. आता खालील प्रश्नाचे सिनोनिम आपल्याला ओळखायचे आहे. प्रश्न क्रमांक 9 आहे. प्रश्न क्रमांक 9 आहे बघा, बार्बेरियन. तर बार्बेरियनचा सिनोनिम आपल्याला ओळखायचा आहे. तर बार्बेरियन म्हणजेच काय मग, बार्बेरियन म्हणजेच रानटी या ठिकाणी आपण म्हणू शकतो. तर बार्बेरियनचं मग काय येईल सिनोनिम या ठिकाणी, तर कोणता येऊ शकतो, ऑप्शन ए बघा या ठिकाणी, प्रिमिटिव्ह. प्रिमिटिव्ह म्हणजे काय मग, आदिम. प्रश्न क्रमांक 10 आहे, एक्सटेम्पर. तर एक्सटेम्परचा सिनोनिम आपल्याला ओळखायचा आहे. एक्सटेम्पर म्हणजेच काय, विस्तारित. तर एक्सटेम्परचं सिनोनिम काय येईल मग, ऑप्शन डी, विदाऊट मेडिएशन. विदाऊट मेडिएशन या ठिकाणी आन्सर या ठिकाणी दिलेला आहे मित्रांनो, पण हे थोडं डाऊटफुल या ठिकाणी आहे. एक्सटेम्पर म्हणजेच काय, विस्तारित रूप किंवा त्याचं पूर्ण विस्तारित रूप. स्ट्रेच म्हणजे काय, ते देखील ताणून काढणे किंवा ताणून वाढवणे. त्या ठिकाणी ऑप्शन ए देखील येऊ शकतं, पण त्यांनी विदाऊट मेडिएशन म्हणजे बिना मध्यांकाचं असं दिलेलं आहे. तर मे बी हे चुकला प्रश्न असेल. प्रश्न क्रमांक 11 बघा, अशोकाचा मुख्य प्रधान कोण होता. तर अशोकाचा मुख्य प्रधान बघा, या ठिकाणी जी केचे प्रश्न तुमचे लागलेले आहेत, अतिशय महत्त्वाचे आहे. गट ड साठी जी केचे, गट क साठी देखील तेवढेच महत्त्वाचे आहे. तर प्रश्न आहे बघा, अशोकाचा मुख्य प्रधान कोण होता. तर अशोकाचा मुख्य प्रधान या ठिकाणी कोण होता बघा. तर या ठिकाणी आपल्याला काही ऑप्शन दिलेले आहेत, त्यापैकी योग्य ऑप्शन आहे आपला ऑप्शन बी बघा, उपाली. प्रश्न क्रमांक 12, खालीलपैकी कोणता ग्रंथ ज्ञानेश्वरांचा नाही. खालीलपैकी कोणता ग्रंथ ज्ञानेश्वरांचा नाही बघा. तर अमृतानुभव आहे, ज्ञानेश्वरी किंवा भावार्थ दीपिका, चांगदेव पासष्टी. तर ऑप्शन डी बघा, भावार्थ रामायण हा जो आहे हा ज्ञानेश्वरांचा ग्रंथ नाही. तर भावार्थ रामायण हा कोणाचा ग्रंथ आहे मग, संत एकनाथ महाराज यांचा ग्रंथ आहे. पुढील प्रश्न घेऊया, प्रश्न क्रमांक 13 बघा, लॉर्ड डलहौसी दत्तक वारसा नामंजूर या तत्वाच्या आधारे मराठ्यांचे सातारा येथील राज्य इसवी सन टिंबटिंबमध्ये इंग्रजी साम्राज्यात विलीन करून घेतले. तर कोणत्या इसवी सनमध्ये ते झालेलं आहे, ते आहे बघा ऑप्शन सी, 1848 मध्ये. प्रश्न क्रमांक 14, स्वामी विवेकानंद यांचे मूळ नाव टिंबटिंब असे होते.
तर स्वामी विवेकानंद, बऱ्याचशा वेळा MP प्रश्न आहे बघा हा विचारला जातो. स्वामी विवेकानंद यांचे मूळ नाव तर काय होते मग? ऑप्शन ए आहे बघा, या ठिकाणी नरेंद्र दत्त दिलेलं आहे. तर स्वामी विवेकानंद यांचे नाव काय होते मग? नरेंद्रनाथ दत्त हे देखील तुम्हाला देऊ शकतात. तर नरेंद्र दत्त आणि नरेंद्रनाथ दत्त हे एकच आहे. प्रश्न क्रमांक 15 बघा, संयुक्त महाराष्ट्र चळवळीला पाठिंबा म्हणून कोणी केंद्र सरकारच्या अर्थमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता? तर संयुक्त महाराष्ट्र चळवळीला पाठिंबा म्हणून कोणी केंद्र सरकारच्या अर्थमंत्रीपदाचा राजीनामा या ठिकाणी दिलेला होता? तर ते आहे बघा ऑप्शन सी, CD देशमुख. पुढील प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 16, टिंबटिंब यांना महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर किंग म्हणतात. तर कोणाला आपण महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर किंग या ठिकाणी म्हणत असतो बघा? तर कोण आहे? ऑप्शन सी आहे, महात्मा ज्योतिबा फुले यांना महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर किंग असं म्हटलं जातं. प्रश्न 17 बघा, महाराष्ट्रात प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात रेशीम कापडाची निर्मितीचा लघुउद्योग चालतो? तर रेशीम कापडाच्या निर्मितीचा लघुउद्योग महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यात प्रामुख्याने चालत असतो? तर तो आहे बघा ऑप्शन सी, भंडारा. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18, भारताच्या घटना समितीचे अध्यक्ष टिंबटिंब. तर भारताच्या घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? तर भारताचे घटना समितीचे अध्यक्ष होते बघा ऑप्शन बी, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. तर बऱ्याच वेळा तुम्हाला विचारलं जातं ही जे आहे भारताची संविधान, तर याबद्दल याची पहिली सभा कधी 9 डिसेंबर 1946मध्ये बोलवलेली होती आणि त्यामध्ये बघा अध्यक्ष जे राजेंद्र प्रसाद यांना दिलेलं होतं. त्यानंतर उपाध्यक्ष देखील तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. तर उपाध्यक्ष जर आपल्याला या ठिकाणी विचारलं तर हरेंद्र कुमार मुखर्जी हे होते. तर सल्लागार BN राव. तर या 3 गोष्टी आपण यामध्ये लक्षात ठेवायच्या आहे. प्रश्न 19, खालीलपैकी कोणते प्रकरण घटना दुरुस्तीशी संबंधित नाही? खालीलपैकी कोणते प्रकरण घटना दुरुस्तीशी संबंधित नाही बघा? तर ते आहे ऑप्शन डी, वरील सर्व प्रकरण घटना दुरुस्तीशी संबंधित आहे. म्हणजे गोलकनाथ विरुद्ध पंजाब सरकार, बी स्वामी केशवानंद भारती विरुद्ध भारत सरकार आणि ती होतं मिनर्वा मिल्स लिमिटेड विरुद्ध भारत सरकार. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20 बघा, राज्य शासनाच्या कायदेमंडळात खालीलपैकी कोणाचा समावेश नसतो? तर राज्य शासनाच्या कायदेमंडळात खालीलपैकी कोणाचा समावेश नसतो? तर कोण आहे मग? ऑप्शन डी बघा, मंत्रिमंडळ. प्रश्न क्रमांक 21, समानार्थी शब्द ओळखा. आता मराठी व्याकरणाचे प्रश्न लागलेले आहेत. प्रश्नपत्रिकेमध्ये कसं आपलं सगळे टॉपिक्स कव्हर होऊन जातात एकाच ठिकाणी, त्यामुळे आपली प्रॅक्टिस चांगली होत असते. त्यामुळे जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका सोडवण्याचा आपण प्रयत्न करू. उर्वरित ज्या टेस्ट सिरीज चालू आहे आपल्या ह्या देखील आपण कंटिन्यूस ठेवू. जेवढा वेळ मिळालेला आहे आता त्याचा उपयोग तर आपल्याला करून घ्यावा लागेल. दुसरं आपण काही करू शकत नाही, फक्त एक गोष्ट करू शकतो की अभ्यास. तर चला बघा, 21वा प्रश्न आहे मराठी व्याकरणाचा, समानार्थी शब्द ओळखा. तर जाया या शब्द दिलेला आहे आपल्याला. तर जाया या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता असणार आहे मग? तर जाया म्हणजेच का? ऑप्शन ए बघा, पत्नी. तर पत्नीसाठीचा वापरण्यात येणारा शब्द आहे जाया. प्रश्न 22, विरुद्धार्थी शब्द ओळखा. आता विरुद्धार्थी शब्द आपल्याला या ठिकाणी ओळखायचा आहे बघा. तर विरुद्धार्थी शब्द मग आपण खालीलपैकी कोणता ओळखू शकतो बघा? तर विरुद्धार्थी शब्द आपल्याला अवनत. तर अवनत हा शब्द दिलेला आहे, त्याचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा. अवनतचा विरुद्धार्थी शब्द ऑप्शन सी बघा, उन्नत. प्रश्न 23, मनीचा अर्थ स्पष्ट करणारा योग्य पर्याय निवडा. तर मन दिलेले आहे बघा, बावळी मुद्रा, देवळी निद्रा. तर IMP मन आहे बघा, ही बघा तुम्हाला बऱ्याचशा प्रश्नपत्रिकेमध्ये बघायला मिळेल. तर बावळी मुद्रा, देवळी निद्रा. बावळी म्हणजे बावळट मनुष्य म्हणजे काय? तो मूर्ख असतो. म्हणजेच मग काय येईल बघा? ऑप्शन बी, दिसण्यात बावळट. पण त्याची मुद्रा काय आहे? पण तो कसा आहे? तो हुशार आहे. म्हणजे दिसण्यात बावळट परंतु हुशार मनुष्य. म्हणजेच काय? बावळी मुद्रा, देवळी निद्रा. प्रश्न क्रमांक आहे बघा 24, वाक्प्रचाराचा अर्थ दर्शवणारा योग्य पर्याय निवडा. तर वाक्प्रचाराचा अर्थ दर्शवणारा योग्य पर्याय आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे, षटकर्णी होणे. तर षटकर्णी होणे म्हणजेच काय? एखादी गोष्ट ऑप्शन ए बघा, अनेकांना माहीत होणे म्हणजेच काय? या ठिकाणी षटकर्णी होणे हे या ठिकाणी होत असतं. तर पुढील प्रश्न आहे बघा आपला प्रश्न क्रमांक 25, शब्दाची जात ओळखा. तर शब्दाची जात आपल्याला या ठिकाणी ओळखायची आहे. शब्द दिलेला आहे साखर. तर साखर या शब्दाची जात का आहे? ते नाम आहे, सर्वनाम आहे, विशेषण आहे का क्रियाविशेषण आहे? तर साखर म्हणजेच काय आहे? एखाद्या गोष्टीला दिलेलं विशिष्ट नाव आहे म्हणजेच काय? साखर हे नाम आहे. ऑप्शन ए बघा. प्रश्न 26, दिलेल्या नामाचा प्रकार ज्या शब्दात आहे तो शब्द ओळखा. दिलेल्या नामाचा प्रकार ज्या शब्दात आहे तो शब्द ओळखायचा आहे. तर नाम आहे बघा भाववाचक नाम. तर खालीलपैकी भाववाचक नाम कशाने एक ठिकाणी व्यक्त होत असतं? तर बघा, पौरुषत्व आहे,
पुरुषत्व स्त्री आहे, चंद्र आहे आणि पाटील आहे. तर काय आहे मग ऑप्शन ए पुरुषत्व म्हणजेच काय पुरुषत्व हा जो शब्द आहे हा भाववाचक नाम यामध्ये आपल्याला बघायला मिळतं. पुढील आहे प्रश्न 27 बघा, संधीचा योग्य पर्याय निवडा. तर बही तर विसर्ग संधी आहे बघा, बही प्लस अंग. तर याचं काय होणार आहे मग, तर होईल बघा ऑप्शन ए बहिरंग. तर बहिरंग जे आहे ते बही प्लस अंग याचं होत असतं. पुढील प्रश्न आहे 28, शब्दाची विभक्ती ओळखा. शब्दाची विभक्ती आपल्याला ओळखायची आहे. महाराणीचा, तर महाराणी आहे तिला चा लागलेला आहे. तर चा हे कोणत्या विभक्तीमध्ये येत असतं बघा, खालील आपल्याला दिलेले आहेत. तर विभक्ती देखील तुम्ही व्यवस्थित करून घ्यायची आहे. एक छोटासा चार्ट असतो विभक्तीचा. तर काय आहे मग ऑप्शन डी बघा, यापैकी नाही. कारण चा हा कोणत्या याच्यामध्ये येत असतो, चा हा येत असतो षष्टी विभक्तीमध्ये. यामध्ये षष्टी हे दिलेलंच नाही म्हणून हे यापैकी नाही. प्रश्न 29 बघा, समासाचा योग्य पर्याय निवडा. पुढील समासाचा योग्य पर्याय निवडायचा आहे जन्मदहा. तर जन्मदा हा जो आहे हा कोणता समास या ठिकाणी होणार आहे मग, जन्मदहा जन्मदा हा कोणता समास होणार आहे, अव्ययभावी समास जन्म. पुढील प्रश्न आहे बघा प्रश्न क्रमांक 30. प्रश्न क्रमांक 30 आहे प्रयोग ओळखा. तर सर्वांनी शांत बसावे. तर सर्वांनी शांत बसावे यामध्ये कोणता प्रयोग आहे बघा, वाक्य दिलेलं आहे सर्वांनी शांत बसावे. तर बसावे, करावे, जावे हे जे येत असतात वे यामध्ये तुम्ही समजायचं की हा बावे प्रयोग या ठिकाणी आहे. कारण कर्ता आणि कर्म याचं लिंगवचन जर आपण बदललं तर तो कर्तरी प्रयोग असतो. जर कर्त्याचं लिंगवचन बदलून वाक्य बदललं, कर्माचं बदललं त्या ठिकाणी तो कर्मणी प्रयोग असतो. पण यामध्ये शांत हे काय आहे याचं लिंगवचन आपण बदलू शकत नाही. त्यामुळे बसावे, करावे हे जे येत असतात हे या भावे प्रयोगाचे वाक्य येतात. आता भावे प्रयोगाचे आपल्याला दोन या ठिकाणी ऑप्शन दिलेले आहेत. मग त्यापैकी एक कसं निवडायचं, सकर्मक आणि अकर्मक. सकर्मकमध्ये कर्त्याकडून एखादी गोष्ट झालेली आहे वाक्यामध्ये जेव्हा अर्थबोध आपल्याला होतो तेव्हा समजायचं की हे सकर्मक प्रयोगाचं वाक्य आहे. मग ते सकर्मक कर्तरी असू शकतं, सकर्मक कर्मणी असू शकतं. दुसरं आहे की अकर्मक. तर अकर्मक काय आहे मग, अकर्मकमध्ये ज्या वाक्यामध्ये कर्त्याकडून काहीही क्रिया झालेली नाही ते असतं अकर्मक. आता यामध्ये काय आहे, सर्वांनी शांत बसावे. सर्वांना कोणी शांत बसवलं आहे का, नाही, फक्त सर्वांनी शांत बसावे वाक्य आहे. म्हणून हे काय झालं ऑप्शन सी अकर्मक भावी प्रयोगाचं वाक्य. तर पुढील आहे बघा प्रश्न क्रमांक 31. हे आहे आपले अंकगणित बुद्धिमत्तेचे प्रश्न. तर हे प्रश्न आपल्याला सोडवून घ्यावे लागणार आहे जेणेकरून कशा प्रकारे उत्तर आलं आहे आपल्याला समजेल. अतिशय महत्त्वाचे अंकगणित बुद्धिमत्तेचे प्रश्न आहे हे आपण उद्याच्या भागामध्ये बघणार आहोत. त्यानंतर काही प्रश्न आपण कव्हर करू जे तुम्हाला तांत्रिक प्रश्न यामध्ये दिलेले आहेत. तर तांत्रिक प्रश्न काही आपण कव्हर करू म्हणजे आपल्याला उद्या जास्त वेळ लागेल, त्यामुळे आज काही प्रश्न कव्हर होतील. त्यामध्ये 41वा प्रश्न आहे बघा, टेक्निकल क्वेश्चन होते. लसीकरणानंतर शरीरामध्ये टिंबटिंब तयार होतात. तर हे प्रश्न तुम्हाला यामध्ये विचारले जाण्याची दाट शक्यता आहे, कारण आरोग्य विभागाची ही भरती आहे गट आणि गट ड साठी. तर लसीकरणानंतर शरीरामध्ये काय तयार होतात, तर ऑप्शन बी आहे अँटीबॉडीज तयार होतात. त्यानंतर आहे 42 बघा, ज्यामधून फायब्रोनिजन काढून टाकले आहे अशा ब्लड प्लाझ्माला काय म्हणतात, तर त्याला आपण म्हणतो ऑप्शन बी सिरम. प्रश्न 43, दाट लोकवस्तीच्या व औद्योगिकरण झालेल्या शहरावर रात्री व पहाटे धुक्यांचा पडदा दिसतो. तर वातावरणातील धुरांच्या कणामुळे हे घडते. या प्रकाराचं एक विशिष्ट नाव आहे, ते कोणतं नाव आहे आपल्याला या ठिकाणी ओळखायचं आहे. तर त्याला काय म्हणतो असतो आपण, ऑप्शन डी बघा स्मॉग. स्मॉग हे नाव त्याला दिलेलं आहे. प्रश्न क्रमांक 44, शरीरामध्ये टिंबटिंब येथे मीठ साठवले जाते. तर शरीरामध्ये कोठे मीठ साठवले जाते बघा, तर ऑप्शन बी आहे किडनी. प्रश्न 45, अचानक उद्भवून पुढे निरंतर टिकणाऱ्या बदलास जीवशास्त्रामध्ये टिंबटिंब अशी संज्ञा आहे. तर अचानक उद्भवलेली आहे एखादी गोष्ट आणि पुढे ती कायम टिकणार आहे. जसं तुमचं डायबिटीस असेल, ब्लड प्रेशरचा त्रास असेल, तर अचानक हे आपल्याला माहीत होतं, पण ते काय आहे आपल्या कायम आयुष्यभर आपल्याला ती गोष्ट लागून जाते. तर त्याला जीवशास्त्रामध्ये टिंबटिंब अशी संज्ञा आहे. तर त्याला काय म्हटलं जातं जीवशास्त्रामध्ये बघा, तर ऑप्शन डी आहे म्युटेशन. प्रश्न क्रमांक 46 आहे बघा, तर भूल देण्यासाठी यापैकी कशाचा वापर करतात. तर भूल देण्यासाठी म्हणजेच ॲनास्थेटिक करण्यासाठी कोणत्या ड्रग्सचा या ठिकाणी खालीलपैकी वापर केलेला असतो बघा, तर कोणता आहे मग या ठिकाणी ऑप्शन 46चं काय येईल मग, ऑप्शन ए नायट्रस ऑक्साईड. प्रश्न क्रमांक 47 आहे बघा, प्रश्न क्रमांक 47, ओझोन वायूच्या थरामुळे कोणते घातक किरण पृथ्वीवर येऊ शकत नाही. ओझोन वायूचा जो थर आहे तर त्याला बरेचसे छिद्रे पडत आहेत, आपण सर्वांनाच माहीत आहे, प्रदूषणामुळे, आपण केलेल्या प्रदूषणामुळे. त्यामुळे पृथ्वीवरचं तापमान जे आहे ते वाढत चाललेलं आहे.
तर तेच विचारलेलं आहे की ओझोन वायूच्या थरामुळे कोणते घातक किरण पृथ्वीवर येऊ शकत नाही. तर बघा आपल्याला काही ऑप्शन दिलेले आहेत. योग्य ऑप्शन आहे आपलं इन्फ्रारेड किरण, ऑप्शन ए. प्रश्न 48, शरीराचा तोल सांभाळण्याचे काम खालीलपैकी कोणाकडून केले जाते? तर शरीराचा तोल कोण सांभाळत असतं मग? तर ऑप्शन ए बघा, लहान मेंदू. ऑप्शन ए लहान मेंदू. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 49 बघा, थायमिन या जीवनसत्वाच्या अभावी खालीलपैकी कोणता रंग होतो? तर हे रंग नाही, रोग येईल या ठिकाणी. तर थायमिन या जीवनसत्वाच्या अभावी खालीलपैकी कोणता रोग आपल्याला या ठिकाणी होऊ शकतो? तर तो आहे बघा बेरीबेरी. बेरीबेरी काय आहे? हा जीवनसत्व बच्या अभावी कोणता रोग होतो, त्यामध्ये सुद्धा आपला आन्सर येईल बेरीबेरी. आणि स्पेशल थायमिन जर दिला आपल्याला तर हे डायरेक्टली आपल्याला त्या विटॅमिन बीचं नाव दिलेलं आहे. पुढील प्रश्न आहे बघा आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे प्रश्नपत्रिकेचा. उर्वरित प्रश्न आपण उद्या घेणार आहोत. शरीरामध्ये ऊतींना ऑक्सिजन आवश्यक असतो, तो खालीलपैकी कोणत्या पेशीकडून पुरवला जातो? तर शरीरामध्ये ऊतींना ऑक्सिजन आवश्यक असतो, तो खालीलपैकी कोणत्या पेशींकडून ऑक्सिजन पुरवला जातो? बघा कोणत्या पेशी असतात? तर RBC ज्या असतात आपल्या RBCsकडून, म्हणजेच काय, तांबड्या पेशी ज्या असतात आपल्या तांबड्या पेशींकडून हे ऑक्सिजन पुरवलं जातं. तर अशा प्रकारे मित्रांनो आजच्या भागात आपण या प्रश्नपत्रिकेचे महत्त्वाचे प्रश्न कव्हर केलेले आहेत. उद्या देखील महत्त्वाचा पार्ट राहील, कारण अंकगणित बुद्धिमत्तेचे प्रश्न आपण विस्पष्टीकरण म्हणजे सोडवून घेणार आहोत. तर अशाच प्रकारे तुमच्या सिरीज चालू असणार आहे मित्रांनो. तुमच्या ज्या ज्या प्रश्नपत्रिका जास्तीत जास्त जितके आपल्याला कवर करता येतील, शिवाय जे मराठी व्याकरण असेल, तुमचं GKचे प्रश्न असतील, हे कवर करता येईल तेवढे आपण कवर करणार आहोत. तर तुम्ही प्रत्येकाने व्हिडिओ बघायचा आहे मित्रांनो, आणि अभ्यास तुम्ही कंटिन्यू ठेवायचा आहे. धन्यवाद मित्रांनो.